नमस्कार, आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये। इचलकरंजीतले हे मोठे तळे आहे आणि सर्व तुम्ही लोक बघताय ही मोठे तळेवरची व्यापारी वर्ग आहे। याने आता जाहीर पाठिंबा मदन कारंडे साहेबांना दिलेला आहे। सर, तुम्ही जाहीर पाठिंबा मदन कारंडे साहेबांना दिलेला आहे, नेमकं कारण काय होतं? याच्या अगोदर अनेक आमदार ते निवडून गेले, इथले तर जवळपास येऊन सुकून आम्ही 10 मिनिटं आत बोलवून जरा आमची खोकी बघा, खोक्यामध्ये पाणी कसं शिरतंय, चिखल कसं होतंय, या पद्धती बघण्यासाठी बोलवलं तरी बी वेळ नाही असे वक्तव्य केले आणि इथून निघून गेले। असे प्रत्येक बहुत असे नेते होते, कोणीच सुटून नेते आले नाही। ह्यानंतर आम्ही मदन कारंडे साहेबांनी आम्ही बोलवलं, म्हटलं जर खोकं बी जर हलायचं असेल त्यांच्या परवानगीशिवाय आता हलत नाही, तर आम्ही कुठला दुसरा खोका मला असं म्हणायचं का मदन कारंडे साहेब फोन केले लगेच आले? लगेच नव्ह, तिथल्या तिथं फोन केल्यावर कोणी अधिकारी हजर आहेत, एकाच क्षणात हजर होतात। अकेले एका क्षणात अकेला एकाच क्षणात हजर होतात तिथं। पाठिंबा द्यायचं नेमकं कारण काय होतं? पाठिंबा द्यायचं कारण की प्रत्येक वेळेला बोलवलं की त्यांनी कुठल्याही क्षणी येते, आम्हाला मार्गदर्शन करतात, तिथल्या तिथे नक्कीच। काही मावशी पण ज्या वेळेला आरक्षण पडलं मोठ्या तळ्यावर, त्यावेळेला कुठलाही एक नगरसेवक किंवा एक आमदार आमच्या सोबत आले नाहीत। त्यावेळेला आमच्या अगोदर आमची लोक नगरपालिकेत जायच्या अगोदर आमचे भाऊ तिथे हजर होते, आम्हाला सगळा धीर आला। आम्ही आता म्हटलं आम्ही आता डगमगायचं नाही, आमचा एक खोका इथं हलणार नाही आणि इथून पुढेही हलणार नाही, म्हणून आम्ही या खोकेदार संघटनेच्या वतीनं आम्ही आमच्या मदन कारंडे साहेबांना आम्ही जाहीर पाठिंबा व्यक्त केलाय। आणि तुम्हाला जनतेतून वाढता प्रतिसाद मिळत आहे, आता खोकेदारकांनी पण तुम्हाला सपोर्ट केलेला आहे, तुमची ताकद सध्या वाढत चाललेली आहे, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? मी 20 वर्षाच्या कालावधीमध्ये सामाजिक कार्यक्रम त्या ठिकाणी सर्वसामान्य प्रश्नासंदर्भात जनतेच्या दुःखामध्ये मी सातत्यानं कायम त्या ठिकाणी काम करणारा कार्यक्रम। उमेदवारी मागत असताना माझ्या वारसावर मी मागितली, मी उमेदवारी ह्या कामाच्या जीवावर त्या ठिकाणी मागितली आणि आदरणीय पवारसाहेब उद्धवजी ठाकरे असतील, राहुलजी गांधींनी जी उमेदवारी दिली, हे सर्वसामान्य जनतेची मी सातत्यानं कामं करतो त्या विश्वासावर दिली। त्यामुळं वार्ता पाठिंबा असं जाईल। 15 तारखेपासूनचं जर चित्र बघितलं तर 20 तारखेच्या 6 वाजेपर्यंत जे मतदानापर्यंत उत्साह अत्यंत वाढत राहील आणि 23 तारखेचा निकाल हा महाविकास आघाडीचा या इचलकरंजी शहर परिषद विधानसभा मतदारसंघाचा आमदार असतो। मदन कारंडे साहेबांनी सांगितलेलं आहे की जो वाढता प्रतिसाद आहे हा माझ्या कामाचा वारसा आहे, ना की मला दुसरा कुठला वारसा मिळालेला आहे। माझ्या कामाची पोचपावती ही आज मला लोक देतात असं त्यांना म्हणायचं होतं आणि त्यांनी बोलले देखील आहेत। इचलकरंजीहून प्रवीण आंडे, पाहत रहा वायरलेस मराठी। धन्यवाद। 116 कुटुंब आहेत।